हे बघितल्याशिवाय तुमची गणपतीपुळे ट्रिप कंप्लीट होणारच नाही. वेलकम टू पार्ट 2 ऑफ सुमित इन गणपतीपुळे. मंदिरातून बाहेर पडल्यावर बरीच गर्दी दिसली. लोक पॅरासेलिंग, जेटस्की, बनाना राईड, बंपर राईड एन्जॉय करत होते. मग मी पण बीचवर थोडा वेळ एन्जॉय केला. डोंगराला प्रदक्षिणा मारली आणि निघालो स्टेकडे. भक्त निवास मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर. एकदम बजेट फ्रेंडली, नीट अँड क्लीन रूम्स, वॉशरूम्स, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, पार्किंग सगळं अवेलेबल. फ्रेश झालो, थोडा वेळ रेस्ट केला आणि पुढे निघालो प्राचीन कोकण म्युझियमला. इथे जुना कोकण लिटरली जिवंत दिसत होता. 12 बलुतेदार प्रणालीची जिवंत प्रदर्शनं, सुतार, लोहार, कुंभार, चांभार आणि इतर सर्वांच्या कामाची माहिती आणि मॉडेल सेटअप्स लावले होते. इथून पुढे संध्याकाळी परत बीचवर सनसेट बघितला. मग इव्हिनिंग आरती अटेंड केली आणि तिथेच प्रसाद घेऊन डे कंप्लीट केला. बीच, स्टे, फूड, म्युझियम सगळं झालं. पण एक क्रेझी रस्ता अजून बघायचा बाकी आहे. अरे वारे, तिकडे जाऊन मी काय केलं ते पार्ट 3 मध्ये सांगतो.